हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व? हसत आहात ना आणि हेल्दी फूड खात आहात ना? मी सुद्धा मजेत आहे आणि हेल्दी फूड खात आहे आणि तुमचे सर्व चॅनल बघत आहे। मी तुमच्या सर्व रेसिपीज बघत आहे, फुल वॉच करत आहे। तुम्ही सुद्धा माझ्या रेसिपीज फुल वॉच करत जा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे। ती म्हणजे आहे ब्रेड बेसन टोस्ट। सकाळी सकाळी तोच नाश्ता खाऊन आपण कंटाळतो। मुलंसुद्धा तेच भाज्या नेऊन पोळी भाजी नेऊन कंटाळतात। तर मी या दोन्हीसाठी एक ऑप्शन आणलेला आहे, ब्रेड बेसन टोस्ट। ही रेसिपी अगदी 10 मिनिटात तयार होते। आपल्याकडे ब्रेड तर असतातच आणि बेसनसुद्धा असतंच, म्हणजे घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि अगदी झटपट तयार होते 10 मिनिटामध्ये। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मला तुम्हाला धन्यवाद म्हणायचे आहे, कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये ॲपल चटणी ही रेसिपी टाकली होती आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला, खूप छान कमेंट्स तुम्ही सर्वांनी केल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहे। आणि ज्या माझ्या हिंदी मैत्रिणी आहेत उनको भी सभी को बहुत बहुत धन्यवाद। इतका म्हणजे छान कमेंट्स केल्या तुम्ही, इतका छान रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल मला खूप खूप छान वाटलं, म्हणून म्हटलं तुम्हाला धन्यवाद तर म्हणायलाच पाहिजे। तर खूप खूप धन्यवाद तुमच्या। आणि ही जी मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ब्रेड बेसन टोस्ट, आशा करते की ही रेसिपी सुद्धा तुम्हाला खूप खूप आवडेल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणारे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। ब्रेड बेसन टोस्ट बनवण्याकरता आपण साहित्य बघूया। साहित्य अगदी कमी आहे। तर हे बघा, इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत। जर तुम्हाला व्हाईट ब्रेड हवे असतील तर व्हाईट ब्रेडसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण हे हेल्दी असतात थोडे, त्यामुळे मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत। आणि 1 कटोरी इथे मी बेसन घेतलेलं आहे। सांबार घेतलेला आहे अर्धा कटोरी, सांबार थोडा आपल्याला भरपूर लागेल। आणि 2 छोटे चम्मच तीळ आहे आणि 1 छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट आहे। तर चला आपण स्टार्ट करूया। सर्वात प्रथम आपल्याला हे ब्रेड जे आहेत हे असे मधून कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे सर्व ब्रेड तुम्ही कट करून घ्या। सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। इथे मी 1 कटोरी बेसन घेत आहे, तीळ, सांबार, अद्रक लसणाची पेस्ट। इथे तुम्ही गाजर सुद्धा किसून टाकू शकता, म्हणजे हे जे आपलं ब्रेड बेसन टोस्ट आहे आणखी हेल्दी होईल। अर्धा छोटा चम्मच जीरा, टेस्ट अकॉर्डिंग मीठ, हळद। आणि मी छोट्या मुलांसाठी बनवत असल्यामुळे मी इथे जास्त तिखट नाही टाकणार आहे। जर तुम्हाला जास्त एकदम झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता। मी इथे अर्धा छोटा चम्मच तिखट टाकत आहे। आता आपण थोडं पाणी घालून एक घट्टसर मिश्रण रेडी करून घेऊया। अगदी झटपट तयार होतं सकाळच्या वेळेला। जर तुम्हाला टिफिनमध्ये मुलांना काय द्यावं सुचत नसेल तर झटपट तुम्ही हा टिफिन मुलांना रेडी करून देऊ शकता, किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता, किंवा दुपारी चहासोबत सुद्धा हा ब्रेड बेसन टोस्ट तुम्ही एन्जॉय करू शकता। अगदी झटपट तयार होतो आणि हेल्दीसुद्धा आहे। यामध्ये तुम्ही गाजर किंवा पत्तागोबीसुद्धा किसून टाकू शकता, किंवा मग शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता। माझ्याकडे शिमला मिरची आणि गाजर अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी टाकत नाही आहे। हे बघा, किंवा भाज्या अवेलेबल नसल्या तरी असं सुद्धा हा खूप टेस्टी वाटतो। हे बघा, एकदम पातळ नाही करायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे मिश्रण ठेवायचं आहे। अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये हा ब्रेड बेसन टोस्ट रेडी होतो आणि अगदी झटपट तयार होतो। बेसन तर आपल्याकडे अवेलेबल असतेच। हे बघा, सांबार थोडा भरपूर घ्यायचा आहे, म्हणजे आपला ब्रेड बेसन टोस्ट जेव्हा तळून तयार होईल तेव्हा छान कलर येईल आपल्या सांबारामुळे। हे बघ, सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे। तर हे बघा, आता आपला हा जो ब्रेड आहे यामध्ये छान असं कोटिंग करून घ्या। आणि मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेलेच आहे। तर चला आता आपण आपले ब्रेड बेसन टोस्ट तळून घेऊया। गरम झालेलं आहे, तर आता आपण आपला टोस्ट तळून घेऊया। छान क्रिस्पी ब्राऊन कलर होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे की नाही हेल्दी रेसिपी? जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि जर जे कोणी माझे पहिल्यांदा बघत असेल व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल बघा। हे बघा,
दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण पलटवून तळून घेऊया. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि सांबारामुळे छान ग्रीन कलर येतो, त्यामुळे दिसायला सुद्धा हा ब्रेड बेसन टोस्ट छान दिसतो. आणि दिसायला जर छान असेल कोणतीही रेसिपी, कोणताही पदार्थ, तर खाण्याची आवड जी आहे आणखी दुप्पट होते. तर हे बघा माझा ब्रेड बेसन टोस्ट ऑलमोस्ट तयार झालेला आहे. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये रेडी झाला. 10 मिनिटसुद्धा लागत नाही आपला ब्रेड बेसन टोस्टला. तर आहे की नाही मस्त रेसिपी. हे बघा किती छान ग्रीन कलर आलेला आहे सांबारामुळे. हे बघा झटपट तयार झाला आणि 100% गॅरंटी मी सांगते हा तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्या फॅमिली मेंबरना सुद्धा हा नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून बघा. हे बघा सर्व बेसन टोस्ट अशा प्रकारे तुम्ही रेडी करून घ्या. हे बघा तयार झाला आपला ब्रेड बेसन टोस्ट. तर या खायला गरम गरम ब्रेड बेसन टोस्ट. हे बघा दुसरा सुद्धा आपण तळून घेऊया. अशाच प्रकारे तुम्ही सर्व ब्रेड बेसन टोस्ट तळून घ्या. हे बघा झटपट तयार झाले आपले ब्रेड बेसन टोस्ट. हे बघा दिसायला किती मस्त दिसत आहे. तर चला आता आपण छान सर्व करूया. हे ब्रेड बेसन टोस्ट जे आहे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा दही अवेलेबल नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. तर या खायला गायत्रीताई, ममताताई, जयश्रीताई, प्रगतीताई, अरुणाताई, सविताताई, आशाताई, सुरेखाताई सर्वजण या. आता सगळ्यांची नावं घेणं पॉसिबल नाही. मी सगळ्यांची नावं घेत राहील तर व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल. त्यामुळे ज्यांची नावसुद्धा घेतलेली नाही आहे ते सुद्धा सगळे माझे यूट्यूबची सगळी फॅमिली आहे ते या खायला ब्रेड बेसन टोस्ट. आणि जर तुम्हाला आवडली ही माझी रेसिपी तर लाईक करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय. हॅव अ नाईस डे.